तर हा आपला विकायचा आहे मित्रांनो. कसं आरामाला बकरं आपले दिवसभर इथं राहता. वरती लिंबाची सावली आहे, व्यवस्थित थोडंसं ऊन आहे, थोडीशी सावली, तिथं पाणी ठेवलेलं असतंय. सुजाता हाय कर. हा 4,500 रुपयाला घेतला होता मित्रांनो. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आकाशवर व्लॉगमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आपण जे नवीन बकरांची खरेदी केलेली आहे, आपण 3 तोतापुरी जातीचे बोकड आणलेले आहे आणि 1 शिरोई जातीचा बोकड आणलेला आहे. अशा आपल्याकडं 5-6 बारीक बोकड झालेले आहे मित्रांनो. काही घरचे बोकड आहे. आपण सगळ्यांना आज जनताचं औषध दिलेलं आहे, जनताचा डोस दिलेला आहे. तर मित्रांनो, जनताचा डोस दिल्यानंतर तुम्ही नक्की तारीख ही नोट करून ठेवायची आहे, कारण 21 दिवसानंतरच हा जनताचा डोस दिला पाहिजे. आणि जनताचा डोस दिल्यानंतर आता उद्याचा 1 दिवसाचा गॅप देऊन परवा दिवसपासून आपण ब्रॉटन चालू करणार आहे. त्याने काय होतं मित्रांनो, कोकर चांगले वजन घेतात, चांगले बनतात. त्याचप्रमाणे आता आपण पाठीमागच्या वेळेस वजन केलं होतं, त्याचाही ब्लॉग बनवला होता. तरी आता आज आपण परत एकदा वजन करणार आहे, कारण आपल्याकडे जे नवीन बोकड आलेली आहे त्यांचा आपला पूर्ण हिशोब वजनावरती करायचा आहे मित्रांनो. आज किती वजन आहे आणल्यानंतर आणि आपण बनवल्यानंतर किती महिन्यात किती वजन वाढते, असा आपला हिशोब करायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण कोकरांची जी खरेदी केली होती तर आपण ती 3-4 टप्प्यामध्ये केली होती. म्हणजे सलग आपण वन टाईम कोकरे घेतलेले नव्हते, कारण तेवढं भांडवल आपल्याकडे नव्हतं गुंतवायला. म्हणून आपण काय केलं होतं, 2-2, 3-3 कोकरं असे घेतले होते. मागं पुढे एक 7-8 दिवसाचा गॅपमध्ये काही शेतकऱ्यांकडून घेतले होते, काही बाजारामधून घेतले होते. आपल्या इन्स्टा आय डीवरती आकाशवर व्लॉग बकरावाला या इन्स्टा आय डीवरती आपण खरेदी विक्रीसुद्धा टाकत असतो, ते नेहमीप्रमाणे तुम्ही बघतच आहे मित्रांनो. तरी आत्ता जे आपण बोकड तयार केलेले आहे ते बोकड तुम्हाला दाखवतो, किती छान असे बोकड तयार केलेले आहे आपण. आणि आत्ता आपण एक जे नर आणि मादी अशा कोकराची एक जोड आहे आपल्याकडे मित्रांनो. तर ती आपण जोड आपण आत्ता जस्ट म्हणजे 5-10 मिनटापूर्वी आपण ती एका व्यापाऱ्याला दाखवून बघितली. आपलं ती विकायची आहे, कारण आता आपल्याकडे बारीक जादा झालेत आणि मोठे बी भरपूर झालेत, परंतु ते थोडासा त्रास देत आहे आणि कोकरा आता बनलेले आहे, म्हणून त्यांचं आपलं आता सेल करायचं आहे. तर तुम्हाला बोकड दाखवतो, किती छान बोकड झालेले आहे. जर कोणाला पाळण्यासाठी पाहिजे असतील तर चांगले ब्रीडचे बोकड आहे, क्रॉसमध्ये थोडेसे बेरड, परंतु चांगले ब्रीडचे बोकड आहे शेळ्यांसाठी. तर तुम्ही संपर्क करू शकता माझ्याशी. मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देतो मित्रांनो. आपल्याकडे 2 बोकडे चांगले विकायला, त्यांची किंमतसुद्धा आपण सांगू तुम्हाला. एकदा मेसेज केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित सांगतो मी. तुम्हाला बोकड दाखवतो अगोदर, किती छान बनलेले आहे. त्यांचं वजनसुद्धा आज संध्याकाळी तुम्हाला मी दाखवणार आहे, किती वजनाचे बोकड आहे आपल्याकडं काय. तर मित्रांनो, हा जो दिसतोय हा काळा बोकड आणि हा जो ढवळा बोकड आहे, हे 2 बोकड आपण जोड घेतलेला होता मित्रांनो, बाजारामधून घेतलेला होता. चांगला ब्रीडचा बोकड आहे हा. तर हा आपला विकायचा आहे मित्रांनो. तर हा आपल्या डोक्यात असं आहे की व्यापाराला विकण्यापेक्षा जर आपलं कुणी शेतकऱ्याकडे जर गेला शेळ्यांसाठी, तर चांगले ब्रीडचा बोकड आहे, चांगली पैदास होणार आहे याच्यापासून. तर नक्कीच आपण विकणार आहे मित्रांनो. कोणाला जर पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, त्याला आपण रिप्लाय देऊ. त्याचप्रमाणे हा जो समोरचा जो नर दिसतोय मित्रांनो, हा काळा, हा नर आणि त्याचा जोड आहे. हा पलीकडे जी काळी मादी दिसते ही काळी मादी आणि हा नर. हा आपण आता व्यापाऱ्याला दाखवून बघितला होता, परंतु थोडंसं 1,000-2,000 रुपयाचा फरक पडतोय मित्रांनो. परंतु आपण काही दिलेला नाही, कारण लॉसमध्ये आपल्याला अजिबात द्यायचं नाही. माल आपल्याकडे ज्यावेळेस चांगला असेल त्यावेळेस त्याला 100% ग्राहक येतच असतो, भेटतच असतो. जागेवरती नाही गेले तर आपण बाजारात नेऊन दाखवणार आहे. परंतु आपल्याला अपेक्षित जेवढे पैसे तेवढे निघायलाच पाहिजे, कारण आपण त्याचा हिशोब केलेला आहे, किती खर्च होतो काय. तर मित्रांनो, हे जे कोकरू दिसतंय तुम्हाला, हे ज्यावेळेस मी आता लोणी बाजारामधून एका धनगरा बांधवाकडून घेतलेलं होतं, 5 कोकरांची खरेदी केली होती. तर त्याच्यामध्ये हे जे कोकरू आहे मित्रांनो, ते घेतल्यापासून पूर्ण त्याला खेसायचं सवय, त्याला कंटिन्यू खोकला असतो मित्रांनो. त्याला आता मी औषधं बऱ्याच वेळा दिलं आहे, परंतु अजिबात त्याला रिझल्ट येत नाही. परंतु तब्येतसुद्धा त्याची चांगली आहे, अजिबात कमी झालेली नाही. तर मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस त्याला आता मी औषध बंद केलेलं आहे, कारण त्याला काही रिझल्ट तर येत नाही, परंतु त्याला काही त्रासही होत नाही दुसरा. त्याची व्यवस्थित वजन वाढ होते. त्यामुळं मग आता त्याला काही आपण औषध वगैरे काही देत नाही. हा जो आहे तो हा आपला आत्याला जत्राला विकायचा आहे मित्रांनो. जत्रासाठी हा बोकड आपण ठेवलेला आहे. तर काय होतं मित्रांनो, बघा तुम्ही, जेव्हा आपल्याकडं माल भरपूर असणार आहे त्यावेळेस आपल्याला लोक स्वतःहून कॉन्टॅक्ट करणार आहे, दादा बोकड आहे का, बकरं आहे का, अशा आपल्याकडं स्वतःहून कॉन्टॅक्ट येणार आहे. सुजाता आहे कर. हा जो दिसतोय मित्रांनो, हा एक तोतापुरी बोकड आपण खरेदी केला आहे आत्ता पाठीमागच्या आठवड्यामध्ये. तुम्हाला व्यवस्थित दाखवते, वाघोरीमुळे थोडंसं दिसत नसेल. हा बोकड तोतापुरी, हा 1, 2 आणि तो कलर लावलेला हा 3. हा व्यापाऱ्यांनी कलर लावलेला असतो खरेदी विक्री करत असताना. तर हे 3 तोतापुरी आपण बोकड खरेदी केले मित्रांनो. चांगल्या ब्रीडचे बोकड आहे आणि पूर्णपणे ते आता आपल्याकडं सेट झालेले आहे व्यवस्थित. तर आपण पहिले कोकरं बकरं सेट झाल्याच्या नंतरच दुसरे कोकरं घेत असतो मित्रांनो. आता हा जो बोकड दिसतो याची किंमतसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. जर किमती जाणून घ्यायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे मी. कशा वजनावरती आपण घेतलेले, कशा नागावरती घेतलेले, याचा व्यवस्थित हिशोब सांगणार आहे. त्याचप्रमाणे जो समोर एक तुम्हाला शिरोईचा बोकड दिसेल मित्रांनो, छोटासा, हा जो बोकड दिसतोय हा शिरोई जातीचा बोकड आहे. चांगली ब्रीड त्याची, वजन वाढ चांगली होते त्याची मध्ये.
तर हा एक बोकडा आपण आणलेला आहे मित्रांनो. मी काय करत असतो बघा, तुम्ही पूर्ण कोकरं पूर्ण जे हा सेटअप जो तुम्हाला दिसतोय हा पूर्णपणे मी गॅपमध्ये घेतलेला आहे, म्हणजे स्टेप बाय स्टेप घेतलेला आहे. वन टाईम अजिबात घेतलेला नाही. वन टाईम घेण्याचा तोटा असा होतो, मी नेहमी सांगत असतो आपल्या सबस्क्राईब लोकांना आणि अन्य व्यावसायिक नवीन जे उद्योजक आहे त्यांना नेहमी सांगत असतो, वन टाईम तुम्ही जर घेतले, जर घाटा झाला व्यवसायामध्ये, कारण आजार वगैरे हे सगळं सांगून येत नाही, तर मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे थोडंसं आपण गॅपमध्ये घेतलं तर ते आपल्याला नक्कीच फायद्यात पडत असते मित्रांनो. आता हा बघा, हा जो तोतापुरी दिसतोय हा छोटा, तर हा मी सगळ्यात पहिल्यांदा घेतला होता एक व्यापाऱ्याकडून. हा 4,500 रुपयाला घेतला होता मित्रांनो. थोडीशी ब्रीड चांगली येते म्हणून थोडेसे पैसेही चांगले द्यावं लागतात, परंतु त्याच्यामध्ये वजन वाढी चांगली होते आणि तो विकतानाही आपण त्याच किमतीमध्ये चांगलं विकणार आहे. तर तो एक 8 दिवस मी सांभाळला. त्याच्यानंतर त्याचं व्यवस्थित रुटीन बघून मग आपण ही 2 बोकडांची खरेदी केली आहे. आणि आपल्याकडं आता हे छोटे 2 शेळ्या व्यायलेलं आहे मित्रांनो. हे दोन्ही बोकड झालेले आहे. आणि ही एक आपण शेळी विकत घेतली, हिलाही 2 बोकड झालेले आहेत. हा जो मधला दिसतोय हा एक, आणि एक ढवळा बोकड आहे बारीक. आणि ही पाट आहे मित्रांनो. तर ही सुद्धा आता ही आपल्याकडे गाबडली होती मित्रांनो. त्याचा आपण इंस्टावरती व्हिडिओ टाकलेला आहे. रात्रीच तिला अचानक पोटामध्ये काहीतरी झालं आणि ती पाट गाबडली, परंतु आता ती पूर्ण आपला म्हणजे नफा देत नाही अजिबात, परंतु त्याला खाद्य तर घालणं आपल्याला चुकत नाही. म्हणून अशा वेळेस लगेच निर्णय घ्यायचा, जी वस्तू आपल्याला नफा देते तीच ठेवणं गरजेचं आहे. कारण विनाकारण तर आपण काय म्हणजे सगळी गोष्टी करतो तर सगळ्या नफ्यासाठीच करतो मित्रांनो. म्हणून आता ह्या पाठीचा आपण व्यवहार केलेला आहे आणि ही पाट आपल्या आत्यालाच विकायची आहे. थोडीशी जवळशी म्हणून व्यवस्थित किमतीमध्ये करून विकत असतो मित्रांनो आपण. ओला चारा ज्यावेळेस आपण टाकत असतो मित्रांनो, त्यावेळेस आपण आतमध्ये गव्हाण केलेली आहे लोखंडाची, जे की तुम्ही बघितलेलीच आहे. आपण पूर्णपणे त्याचा वापर करत असतो. आणि शेळ्या आणि बारीक जे बकरे ते पूर्ण आपल्या बाहेरच्या वाडग्यामध्ये राहतात. आणि ज्यावेळेस त्यांचा हिरवा चारा खाऊन होणार त्यावेळेस आरामाला बकरं आपले दिवसभर इथं राहतात. वरती लिंबाची सावली आहे, व्यवस्थित थोडंसं ऊन आहे, थोडीशी सावली, तिथं पाणी ठेवलेलं असतं. उन्हाळ्यामध्ये स्वच्छ पाणी देणं हे फार गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही वाळलेला चारा ज्यावेळेस, सुका चारा ज्यावेळेस बकरांना घालणार आहे, तर त्यावेळेस तुमचे बकरं जास्त पाणी पिणार आहे. आणि पाणी जास्त पिले म्हणजे 100% वजन वाढवणार. हा माझा अनुभव आहे. माझ्या अनुभवामधूनच मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. मग आपण काय केलं आहे, थोडेसे बकरं ज्यावेळेस बाहेर राहतात त्यावेळेस शेवटी मेंढर येते, त्यांना थोडीशी हिंडायची सवय असते. आपण पूर्ण काही रानात तर घेऊन जात नाही, परंतु असं एकदा बाहेर व्यवस्थित त्यांना सोडलं की मग ते व्यवस्थित थोडंसं वाळलेला चारा खातात, आराम करतात. त्याच्यानंतर लागन तेव्हा पाणी पितात आणि आपलंही लक्ष राहतं, अजिबात त्रास होत नाही, काही नाही. आणि पूर्णपणे आता मी इंस्टावरती व्हिडिओ बनवलेली मित्रांनो, तुम्ही बघू शकता. या समोर बसून मी घासाचे बारीक बारीक तुकडे करून बकरांना घालत असतो. पूर्ण एकखटे असा सगळं घास घालत नाही, कारण ते नाश जास्त करतात. बारीक बारीक तुकडे करून तिथं घालत असतो. आणि समजा आत्ता सकाळी आपले जेव्हा बकरं आपण कोणतो आतमध्ये, तर त्याच्यानंतर तुम्ही दुपारी कधी इथं अक्षरशः घास आणून ठेवा आणि कापा. अजिबात बकरं होऊ नये चुने, अजिबात आवाज करत नाही, काहीच करत नाही. सांगायचं एकच आहे मित्रांनो, त्यांना 2 टाईम जरी चारा पाणी केलं, परंतु व्यवस्थित पोटभर आणि व्यवस्थित त्यांच्याकडे लक्ष दिलं तर 100% आपलं यश भेटतंच मित्रांनो. त्यात काही विषय नाही, कारण मी स्वतः करतोय, मलाही काही अनुभव नव्हता, काय नव्हता. लोकांकडून चांगले सल्ले घेतले, त्याच्यातून अनुभव घेतला, स्वतः बकरं पालन करून बघितलं कसं आहे काय. आणि टॉपचे बकरं बनवलेले आहेत आता. तर सगळं आपण हिशोबही सांगणार तुम्हाला. आपलं आता बकरं विक्री सगळे झाल्याच्या नंतर आपण किती भांडवल गुंतवलेलं होतं, किती आपल्याला नफा झाला आहे, किती दिवसामध्ये नफा झाला आहे, तर हा व्यवसाय कसा आहे, पोर्टेबल आहे की नाही, आपण कोकरं पाळले पाहिजे का बोकड पाळले पाहिजे, आता आपल्याकडे काही कोकरं आहे काही बोकड आहे, तर असं आपण पूर्णपणे हिशोब करून ठेवला आहे. आणि सगळं हे खास सगळं व्हिडिओ बनवतो आहे खास मित्रांनो तुमच्यासाठी. तर आपले व्हिडिओ कसे वाटतं काय कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या तुमची.